2019च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार निवडून आले होते। 2023 मध्ये याच 10 पैकी अजितदादांसह 9 आमदारांनी बंड केलं। दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, अतुल बेनके आणि सुनील शेळके अशा 9 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली। केवळ शिरूरच्या अशोक बापू पवार यांनीच शरद पवारांची भक्कम साथ दिली। जे अशोक बापू सगळ्यात जवळचे होते त्यांनीच साथ न देणं हा अजितदादांना मोठा धक्का होता। आता याच अशोक पवारांना धक्का देण्याचं अजित पवारांनी मनावर घेतले। घोडगंगा साखर कारखान्याला कर्ज हमी न देऊन अजितदादांनी याची सुरुवात केली आहे। आता विधानसभेच्या निवडणुकीतही अशोक पवारांना दयामया न दाखवण्याच्या मूडमध्ये अजितदादा आल्याचं बघायला मिळते। त्यामुळे शिरूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक रंगतदार होणार इतकं तर निश्चित आहे। तर लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल या ग्राउंड झिरो सिरीजमधनं पाहणार आहोत नेमकं काय घडते ते शिरूर हवेली या मतदारसंघात। शिरूर हा जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या अतिमहत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो। शहराला लागून असलेल्या शिक्रापूर, रांजणगाव MIDC, सनसवाडी आणि कोरेगाव भीमा अशा मोठ्या गावांमुळे तालुक्यात औद्योगिकरणाची पाळंमुळंही घट्ट रुजली आहेत। त्याचा बराच परिणाम या तालुक्याच्या अर्थकारणावरही झाला। औद्योगिकरणापूर्वी शेती हाच या तालुक्याचा व्यवसाय होता। आजही तालुक्यात शेती होती, पण औद्योगिकरणाच्या रोपट्याचं आता वटवृक्ष झाले। त्यामुळे शिरूर हे प्रगतीच्या वाटेवर पुढे निघून गेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा या तालुक्यातील जनता सुद्धा राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आहे। या मतदारसंघात आतापर्यंत 13 निवडणुका पार पडल्यात। यात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटातील मतांचा फरक हा अटीतटीचा दिसून आलाय। 13 पैकी मतदारांनी सरासरी 8 वेळेस केवळ 7,000 मतांच्या फरकाने उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पाडली। थोडक्यात मतदारांनी कायमच सत्ताधारी आणि विरोधकांना सतर्कतेनं काम करण्यास भाग पाडले। या फरकाला अपवाद ठरली ती 2019ची विधानसभा निवडणूक। राष्ट्रवादीच्या अशोक पवारांनी भाजपच्या बाबुराव पाचरणे यांचा तब्बल 41,000 मतांच्या फरकाने पराभव केला। बाबुराव पाचरणे यांनाही 2004 आणि 2014 मध्ये 2 वेळेस मोठ्या मताधिक्याने संधी मिळाली होती। यंदा विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिरूरसह हवेली तालुक्यातील तसंच शिरूर शहरात अनेक मोठ्या योजना पवारांनी राबवल्या आहेत। त्यात न्यायालयाची इमारत, नगर परिषद इमारत, ST बस स्थानक BOTवर विकसित केले, बाजार समितीची नवीन इमारत, पंचायत समितीची नवीन इमारत आणि शहरातील रस्ते अशी अनेक विकास कामं त्यांनी मार्गी लावली आहेत। मतदारसंघातही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे विजयी झाल्यानं महाविकास आघाडीला पूरक वातावरण तयार झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जातीये। इतकंच नाही तर पवार निवडून आल्यानंतर त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद देऊ असा शब्द खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे दिलाय। दुसऱ्या बाजूला महायुतीचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। गेल्या 2.5 वर्षात शिरूरमधील बदललेली राजकीय गणितं आणि अनेक इच्छुक असल्यानं महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता कायम आहे। मुळात महायुतीत हा मतदारसंघ कुणाकडे जाणार इथूनच प्रश्न आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या मतदारसंघावर हक्क सांगितला जातोय, तसे सुतोवाचही अजित पवारांनी केलेले आहेत। राष्ट्रवादीकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे हे इच्छुक आहेत। शिवाय हवेलीतील राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके हे सुद्धा इच्छुक आहेत। तर आम्ही इथं 1995 पासून निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे। मागील निवडणुकीत पाचरणे यांचा पराभव झाला असला तरीही 2004 आणि 2014 मध्ये बाबुराव पाचरणे यांनी 2 वेळेस भाजपच्या तिकिटावर विजय मिळवलाय। शिवाय 2019 मध्ये भाजपकडे 1 लाख मतदानही होतं। असं म्हणत भाजपने सुद्धा या मतदारसंघावर आता दावा ठोकायला सुरुवात केली आहे। 2020 मध्ये बाबुराव पाचरणे यांचं निधन झालं, त्यामुळे यंदा भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे इच्छुक आहेत। ते सध्या शिरूर हवेली मतदारसंघाचे प्रचार प्रमुख आहेत। शिवाय जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्री पलांडे यांचं नावही चर्चेत आहे। शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे शिरूर हवेली विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला असल्यानं आगामी काळात ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशोक पवारांना एकाच मुद्द्याची या निवडणुकीत अडचण येऊ शकते। गत 2.5 वर्षात तालुक्याची कामधेनू असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सरकारच्या पाठिंब्याअभावी बंद आहे। 18,000 सभासद असलेल्या घोडगंगाबाबत अशोक पवारांवरती आरोप होऊ लागलेत। लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजेल असं वाटत असताना तो जास्त चर्चेला गेला नाही आणि मतदानावरही त्याचा परिणाम दिसला नाही। आता तर राज्य शासनाने कर्ज हमी न दिल्यामुळे घोडगंगाला कर्ज मिळालं नाही हे उघड आहे। आमदार पवारांनीही तसे आरोप केलेत। तसंच मुंबई उच्च न्यायालयानेही घोडगंगाच्या कर्जाचे पैसे राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे हा विषय विधानसभा निवडणुकीत कितपत येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
कारखान्याचा मुद्दा चर्चेत आल्यास आणि अजितदादांनी तगडा उमेदवार दिल्यास अशोक पवारांना विधानसभा जड जाऊ शकते. पण शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी योग्य रणनीती आखल्यास अशोक पवार हे पुन्हा आमदार होऊ शकतात. आता अजितदादांच्या ताकदीनं अशोक पवार माजी आमदार होणार की शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या कृपेने ते पुण्याचे पालकमंत्री होणार, याचीच उत्सुकता आता या मतदारसंघात लागलेली आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.